नमस्कार मित्रांनो, कोकणची कला संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। तर आज व्हिडिओ करण्याचा उद्देश म्हणजे आमच्या स्वराजचा वाढदिवस आहे। तर आम्ही स्वराजला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। तुम्ही पण एकदा स्वराजला आमच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या। हॅपी बर्थडे स्वराज। स्वराजच्या वाढदिवसानिमित्त आम्ही नमो गार्डनला आलेलो आहे आणि नमो गार्डन म्हणजे ग्रँड सेंट्रल पार्क ठाण्यामध्ये जे खूप मोठं आहे आणि ते आज आपण एक्सप्लोर करणार आहोत। तर आपल्याबरोबर आज्ञा आहे, आई, स्वराज, हर्षदा आणि मी स्वानंद। स्वराजला नमो गार्डन खूप आवडतं कारण यूट्यूबला ज्या व्हिडिओ येतात म्हणजे इंस्टाग्राम यूट्यूबला या नमो गार्डनची हवा आहे। तर तीच हवा काय आहे ती नक्की आपण आज बघायला आलोय, तर तेच आपण एक्सप्लोर करणार आहे। तर चला आता आपण जाऊया नमो गार्डन। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे। स्वराज आणि आज्ञा आहे त्याच्यामुळे थोडीशी धमाल असणार आहे आणि व्हिडिओमध्ये जे जे काय असेल ते तुम्हाला बघायला मिळेल। सुरुवातीपासून जसं पार्किंग, एंट्री फी या सगळं आपण एक्सप्लोर करणार आहे। तर मी आता रिक्षाने नमो गार्डनला पोहोचलोय आणि जर तुम्हाला यायचं असेल ह्या गार्डनला तर लहान मुलांना नक्की घेऊन या, कारण लहान मुलांना खूप एन्जॉय करण्यासारखा गार्डन आहे। मला जर ह्या लोकेशनला पोचायचं असेल तर ठाणे स्टेशनवरून शेअरिंग ऑटो आहे। दोघं तिघं असाल तर तुम्ही मीटरने येऊ शकता आणि जर सिंगल असाल तर शेअरिंग ऑटो आहे आणि बस आहे। तर आता आपण तिकीट काढतोय, बघूया किती तिकीट आहे ते मी तुम्हाला डिस्प्लेला दाखवतो। तर इथे रेट कार्ड तुम्ही बघू शकता। वीकडेज आणि वीकेंडला वेगवेगळे आहेत। ॲडल्ट 20 रुपये, सिनियर सिटीजन 10, 15 वर्षाखालील मुलांना फ्री आहे आणि जर DSLR कॅमेरा तुम्ही घेऊन गेलात तर 150 रुपये त्याचे चार्जेस आहेत। आणि शनिवार आणि रविवार वीकेंडला ॲडल्ट 30 रुपये, बाकी सर्व ॲडल्ट, एक सिनियर सिटीजन। थँक्यू। तिकीट काढून आता आपण एंट्री करून घेऊया। इथे चेकिंग होते समोर, हा गेट आहे, इथे प्रॉपर चेकिंग होते म्हणजे आपण काय खाण्याचे सामान घेऊन जाऊ शकत नाही, फक्त पाण्याची एक बॉटल, ती पण त्यांच्या कॅटेगरीमध्ये पाण्याची बॉटल जी बसत असेल ती। खाण्याचं सगळं सामान चेक होतं, ते काढून ठेवायचं, काहीच अलाउड नाही आतमध्ये। मेरे साथ आहे तिकडे थोडं, हां जा तिकडे, 3 आहे, 1 2 3 त्यांना गाडी आहे सिनियर सिटीजनसाठी। ये सरळ ये, सरळ ये। त्याची मगाशी आपण स्कॅन करून आत आलो, इथून आत आल्याच्या नंतर हा असा नजारा आहे। सगळीकडे हिरवीगार झाडी आहेत। तर आता आपण पुढे जाऊया। जेव्हा पास तुम्ही स्कॅन करून आत याल त्यावेळेला हा परत आपल्याकडे घ्या, कारण जाताना पुन्हा एकदा ह्याचं स्कॅनिंग होतं। तर आता आपण एंट्री केली आहे आणि आज्ञा आपण आता सुरुवातीला काय बघणार आहोत? ट्री हाऊस। मी चालते हो का, ट्री हाऊस म्हटल्यावर पळाला बघा। ट्री हाऊस एकदा रूल्स अँड रेग्युलेशन बघा। हा, कुठून येतेस? आज गर्दी कमी आहे। गर्दी कधी शनिवार रविवारी असते ना, शनिवार रविवारी फुल गर्दी असते। जर तुम्ही येणार असाल तर वीकडेजमध्येच या, सोमवारी बंद असतं कारण मेंटेनन्स वगैरे असतो। मेंटेनन्सच्या हिशोबाने सोमवारी बंद असतं, मंगळवार ते शुक्रवार गर्दी कमी असते आणि मुलांना हवं तसं खेळायला मिळतं। शनिवार रविवार जर आलात तर फुल पॅक असतं। कसं वाटलं तुला वरती? खूप छान आहे, पण खालून समजत नाही ना, जरा तू आता वरून दाखवशील? चला ठीक आहे, चला तर आता आपण वरती जाऊया। नंतर घे, त्याला नंतर घे तुझा। आता ह्याला घे ये स्वराज, लवकर ये।
हाय. बघा नजारो खालचो खालचं वरचं नक्की खायचो. मालवणी येता. नजारा कुठला, वरचा की खालचा? वरचा. वरून खालचा. वरून खालचा. चल वे. चला खाली जाऊया आपण. गेट मधून एंट्री केल्याच्या नंतर इथे पिण्याचं पाणी आतमध्ये आणि डाव्या बाजूला प्ले झोन आहे, थीम गार्डन आहे, उजव्या बाजूला स्पोर्ट अरेना आहे आणि सरळ गेलं तर लेक झोन आहे. हे बघा शाळेची सहल आली आहे बालवाडीची, सगळी लहान मुलं आहेत. म्हणजे खास लहान मुलांसाठीच गार्डन आहे. आता ट्री हाऊस झालं, आता पुढे काय? आता आपण बुद्धिबळ खेळूया. तुला इथे खेळायला येते ना मग तुला ठीक आहे. हरवते. चला आता तुम्हाला बुद्धिबळ दाखवतो. आज्ञा मला हरवणार आहे बुद्धिबळामध्ये, मग? बघूया. चल. तर आमची आज्ञा बुद्धिबळ खेळते. व्हाईट सोंगटी तिची आहे आणि ब्लॅक आमच्या स्वराजची आहे. हा बरोबर स्वराज. ही इकडे आता माझी नाव आहे आणि ही तुझी गेली. मग तू ही चालव. हा ती चालव सरळ तू, आणि ती बाहेर काढून ठेव. इकडे तेव्हा त्यांनी परत आत नेले. नमो गार्डन मध्ये आल्याच्या नंतर ते पाठीचे पाणी दिसतंय, त्याच्यामध्ये एन्जॉय करायला पाहिजे मुलांनी. आता आमची आज्ञा बघा किती खुश आहे. तिच्या चेहऱ्यावरची खुशी तुम्हाला दिसत असेल जरा बघ. मला हवा आली अशी मला, बरोबर ना. आणि हा बघा इकडे स्वराज फुल तयारीत आहे पाण्यात जायचं. ये जर लहान मुलांना भिजायची आवड असेल असं पाण्यामध्ये पाठीमागे हे दिसत असेल तुम्हाला. स्प्लॅश पॅड बोलतात त्याला. आणि खूप धमाल येते जेव्हा पाणी गारगार अंगावर पडतं. त्याच्यामुळे जर येत असाल लहान मुलांना घेऊन आणि जर भिजण्याची आवड असेल लहान मुलांना तर नक्की कपडे आणि टॉवेल घेऊन या. तर आम्ही आता स्वराजाने आज्ञाचे कपडे वगैरे आणलेले. इथेच बाजूला चेंजिंग पण आहे, म्हणजे चेंजिंग करू शकतात लहान मुलं. तर येताना कपडे वगैरे नक्की घेऊन या. म्हणजे हा भिजण्याचा आणि ह्या पार्कमधला हा सगळ्यात भारी पॉईंट आहे लहान मुलांसाठी. तर इथे नक्की व्हिजिट करा. एक व्हिडिओ बघितलेली आम्ही या सेंट्रल पार्कची स्वीट फॅमिलीची. साहिल दादाच्या 2 मुली आहेत ज्यांना व्हिडिओमध्ये तो टाळ चिपळी म्हणतो, भावे आणि तिचं नाव काय जिया. हां तर त्या दोघीजणी आलेल्या. तर त्यांनी कपडे नव्हते आणलेले, म्हणजे त्यांना एवढी कल्पना नव्हती की इथे म्हणजे असं भिजल्याच्या नंतर भिजायचं वगैरे सेक्शन असेल. त्याच्यामुळे त्या खूप त्यांचा हिरमोड झालेला. त्याच्यामुळे माझी अशी विनंती आहे जर तुम्ही लहान मुलांना घेऊन येत असाल तर कपडे घेऊन या, जेणेकरून हा आनंद लुटता यावा त्यांना. टायमिंग काय हर्षदा? 4 ते 6 आहे. म्हणजे फक्त ह्याचा टायमिंग 4 ते 6 आहे आणि पार्क 9 वाजेपर्यंत आहे ना. स्प्लॅश पॅडचा जो टायमिंग आहे तो 4 ते 6 आहे, म्हणजे 6 वाजेपर्यंत. तर तुम्ही लहान मुलांना जर घेऊन येत असाल तर कपडे नक्की आणा, जेणेकरून जर त्यांना भिजायची आवड असेल तर असा आनंद लुटू शकतात. आज्ञा कसं वाटलं? खूप भारी होतं. खूप गार होतं. पाणी खूप गार आहे. स्वराज कसं वाटलं तुला? गार आहे. पाणी थंड आहे. थंडी वाजते. पाणी कसं येतं वरती? पाणी कुठून येतं दाखव वरती. असं खाली जातं आणि असं वर येतं ना. आता 6 वाजत आलेत, त्याच्यामुळे टायमिंग पण आता याचा संपत येईल. आणि आमच्या आज्ञागाव थंडी वाजायला लागली. हो पण कुडकुडता
त्याच्यामुळे आता चेंज करून येतात. मग आपण पुढच्या सेक्शन मध्ये जाऊया. आता आम्ही इथून जातो आणि बघा कुठून येतो. हळू हळू हळू. ते मला माहित होतं. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. हे काय असं हलवायचं? बोल ना, आता आम्ही दमलो, आता पडतो. आता आम्ही दमलो, आता पडतो जरा. दमलीस काय? रिस्क रेंडान्स. रेंडान्स मध्ये दमलीस? थंड पाणी होतं म्हणून. अरे बाप. डबल सीट. डबल सीट. सॉरी डबल सीट. बस मागे. कुठली बाईक आहे का? रॉयल फील्ड काय? रॉयल फील्ड. काहीतरी असतं ना. कुठली बाईक आहे? रॉयल फील्ड. आज्ञा बाईक कुठली? अरे ती असते ना. त्याला पुढे घे. पाणी आहे. हा कुठली बाईक? रॉयल फील्ड. अरे ते काय असतं? रॉयल एनफिल्ड. नाही ई वरून असतं. मग रॉयल एनफिल्ड नाही. होय होय होय. हा नाही इलेक्ट्रिक बाईक आहे ही. ती बाबांना आपण गावी घेतली ती तुनवॉलची. कसं वाटतंय? एक नंबर. स्वराज कसं वाटतंय तुला? नंबर वाटतंय ना? आता मी खाई जाऊ. हा जा वरती जा वरती जा. चल स्वराज. चप्पल काढू. हा काढून जा. जा 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 जा. मी जाते. हा जा. स्वराज तू नको जाऊस. तू खालून खालून ये. आज्ञा चल भुलभुलैयात जाऊया. चला. आज्ञा काय आहे? ए भुलभुलैया. बघूया जा. जाताय. हरवू नको हा. तिकडून कुठे? इकडून. आणि अरे असं फिरायचं असतं आणि मग तिथे यायचं असतं. दिबा तिथे दिदी गेली. जा लवकर जा. दिदीच्या मागे जा. लवकर जा. ती बघ गेली दीदी. तिकडे गेली. इकडे 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 इकडे. ही बघ. जा वरती. इथून चढायचं असतं ह्याच्यावरून. स्वराज खाली आहे. हा जा काढून. चला मी तर. स्वराज शूज काढून. हा काढ. दीदी ती वर गेली. दीदीची चप्पल आहे पाठीमागे. जा. हा नको थांब आधी ह्याला येऊ दे वरती. जा स्वराज. फुल ऍडव्हेंचर. स्वराज इकडे बघ. हे बघ स्वराज. श्या पाय कुठे देतोय बघतो. ये स्वराज ये. मी हा ये ये. तो थांबत थांबत येतोय. ओढू नको ओढू नको. तो बघ ना कसा ब्रेक मारत मारत येतोय. तो लहान आहे बाळा. तो कुठून चाललाय. हा जा बघू. हा जा. वा.
आज्ञा आज्ञा 1 मिनिट थांब, गट्ट पकडा. हा जा, हात सोडू नको, पायवर घे. कसं वाटलं? खूप मस्त. जा स्वराजला नेऊन दे जा. आणि त्या मागे उभी राहा त्यांच्या. ह्या एरियामध्ये सॅटर्डे संडेला तुफान लाईन असते लहान मुलांची. आता वीकडेज असल्यामुळे आज शुक्रवार आहे, त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही आहे, नंबर पटापट येतो. आमच्या आज्ञामध्ये खूप मजा आहे त्याच्यामध्ये. आणि तिथे जाऊन आपटतं आणि परत रिवर्स येतं. स्वराज घट्ट पकड. जाऊ दे आई, जाऊ दे. हा ढकल ढकल आई, घेऊन ये घेऊन ये घेऊन ये घेऊन ये, हाताचा ढकलून घेऊन ये. हा घेऊन जा घेऊन जा घेऊन जा. आदू कसं वाटतंय? खूप भारी. वरती उभा राहा, वर पकड वर पकड, नीट उभा राहा, नीट सरळ उभा राहा. कुठे पाय नाही टेकवायचा? मग तू टेकवलायस तो काय? तो काय? घट्ट पकडा स्वराज. हा लेक व्ह्यू आहे. रात्रीचा एवढा सुंदर नजारा दिसतोय. आज्ञा कुठे चाललो आपण? लेक व्ह्यूची सफर करायला. चल वरून बघूया आपण कसं दिसतं. हा इथून काय गपरा पडायचं आहे, सरळ चल. पीछे हेलीपैड है, वहाँ हेलीकॉप्टर उतरती है. वाव. आज्ञा ते बघ साप. कुठे? तो बघ. ए साप नाही तो. पाईप आहे तो. चल आज्ञा, तुला खरं वाटलं ना आधी साप आहे? आज्ञा पाण्यात फुलपाखरू आहे ते बघ. कुठे? ते बघ वरचा नजारा. इकडून पलीकडे त्या बाजूला उतरूया. गोदी में ले लो छोटका को. इथून आहे का उतरायला? हा हा बघा, हा वरचा नजारा आहे लेक व्ह्यूचा. आता आपल्याला कुठे जायचं आज्ञा? स्पोर्ट्स एरिया. स्पोर्ट्स एरिया. तर आता इथून फिरून झालंय आपलं. स्पोर्ट्स. स्वराज खाली वाकायचं नाही का? स्पोर्ट्स. ते बघ तिथे जॅपनीज आणि चायनीज गार्डन आहे. चल तिकडे जाऊया आता. नाही नाही, आधी स्पोर्ट्स, आधी स्पोर्ट्स, नंतर तिथे थीम गार्डन. किंवा आई पण वरती आली. आईला बोल आता चला परत. आई हे बघा एवढे एरिया आहेत प्ले झोन. तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. झिपलाईन पासून त्याच्यानंतर स्पोर्ट एरिना, आता आपण इकडे जायचं. त्याच्यानंतर थीम गार्डन मध्ये बघा किती नंतर आहे. इथे आणि लेक साइड आहे. आता आपण आता सध्या लेक साइडला आहोत. नजारा बघा किती भारी दिसतोय रात्रीचा. जर यायचं असेल तुम्हाला तर दुपारच्या टायमाला यात. जर दुपारी आलात तुम्ही तर ह्या टायमापर्यंत हे सगळं कव्हर होईल. आपण किती वाजता आलो आज्ञा? 6 वाजता. आम्ही 6 वाजता आलो, त्याच्यामुळे एवढं सगळं आम्हाला फिरायला नाही भेटलं. जर तुम्ही येणार असाल तर जरा लवकरच या, जेणेकरून सर्वांचा आनंद घेऊ शकता तुम्ही. प्रत्येक ठिकाणी मॅप आहे. तर आता आम्ही इथे आहे. यू आर हिअर म्हणजे या लेक साईडच्या आसपास आहोत. आपल्याला कुठे जायचं आता? इथून असं
स्पोर्ट्स एरिया. स्पोर्ट एरिनामध्ये. ठीक आहे चालेल. चला जाऊया आता स्पोर्ट्स एरिया. स्पोर्ट्स सेक्शन मध्ये. हा एक सेक्शन बघा. हा एक खूप भारी आहे. रात्रीचा खूप छान व्ह्यू आहे. फुल स्टेडियम लुक आलाय. सिटिंग अरेंजमेंट. हा व्ह्यू बघा प्रॉपर स्टेज शो सारखा आहे. म्हणजे इथून बसून आपण त्या समोरच्या स्टेजवर होणाऱ्या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतो. व्ह्यू बघा किती छान आहे. जो आपण मगाशी बघितला ना स्टेज शो सारखा, तोच हा एम्पी थिएटर. जर प्रोग्राम वगैरे करायचा असेल तर पार्क ऑपरेटरद्वारे केले जाणे आवश्यक आहे. ही त्यांची नियमावली आहे. आपण प्रोग्राम सादर करू शकतो पण त्यांच्या परवानगीने. हा बघा. आता जाऊया आपण स्पोर्ट अरेनाकडे. तर आता आपण या मोरोक्कन गार्डनमध्ये जाऊया. गार्डनचं नाव पण बघा काय आहे, मोरोक्कन. आज्ञा काय गार्डनचं नाव? काय 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 परत बोल. मोरोक्कन. मोरोक्कन गार्डन. एकदम राजवाडा दिल्यासारखा वाटला. इथे खिडक्यांचा रंग आणि हा रंग सगळीकडे एकच आहे. त्याच्यामुळे ह्याला मोरोक्कन गार्डन म्हणतात. त्याचं नाव काय आहे हे जर तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या ज्ञानामध्ये भर पडेल. तर हे मोरोक्कन गार्डन आपण बघितलं. त्याच्याच बाजूला हे मुघल गार्डन आहे. दिवसाचा एवढा छान व्ह्यू नाही दिसणार जेवढा रात्रीचा दिसतोय. त्याच्यामुळे आम्ही उशिरा यायचा प्लॅन केला. पण जर तुम्ही येत असाल तर जरा लवकर या. उशिरा येऊन हे सगळं एक्सप्लोअर होत नाही किंवा फिरून होत नाही. आता हे मला वाटतं 8 का 9 वाजता बंद होतं. त्याच्या आधी आम्हाला सर्व फिरून घ्यायचं आहे. बोल ना. चायनीज गार्डन ते बघ कसलं भारी आहे. चायनीज गार्डन मध्ये पण जायचं आहे. बघ पाणी येते वरून. इथून पाणी येत आहे आणि इथून बाहेर येत आहे. वाव काय छान दिसते ना. तुला कुठे आल्यासारखं फील होतो? एकदम चायनामध्ये ना. हे कुठलं गार्डन आहे? चायनीज गार्डन. चायनीज गार्डन. चल बघूया तरी चायनीज गार्डन काय आहे ते. चायनीज आहे. चायनीज खाऊक नाही हे आणूक देणार आतमध्ये. चायनीज खाऊक देतले आहेत. तर हे चायनीज गार्डनचं गेट हा. तर आता आपण चायनीज गार्डन मध्ये जाऊया. आज्ञा आमचा पोचला. चायनीज गार्डन. एवढी खुश झालीस? हो मग चायनीज खूप आवडतं. पण चायनीज नाही ना आतमध्ये. अरे चल आपण तिथे बसूया. चायनीज गार्डन चायनामध्ये इल्याचा फील इला ना. असं वाटतं चायनामध्येच आहे आपण. पण माहिती आहे ना चायनामध्ये काय काय खातात? माहितीये. उंदरं पाली. चालेल का? नको मग चायनामध्ये जाऊया. नको. मग आता इथून बाहेर जाऊया. चायना गार्डनची प्रतिकृती. आली चायनीज घरात आलीस. बस ना मग जरा. मग ते आता कोणीतरी चायनीज आणलं. चायनीज आणा. चला बाहेर. हे बघा फ्लोरा ट्रेलिस. किती छान व्ह्यू आहे.
ह्याच्या वरती जी वेली सोडल्यात त्याला पावसाळ्यामध्ये छान फुलं येतात, त्याच्यामुळे त्याचं नाव फ्लोरा ट्रेलिस दिलं आहे. हा रात्रीचा व्ह्यू खूप छान दिसतोय. तर आता किती वाजलेत आज्ञा? 7:45 वाजलेत आता. आणि आता आम्ही घरी चाललोय. स्वराज, कसं वाटलं तुला? कसं वाटलं? गार्डन कसं आहे? छान आहे. तुला? खूप छान. तू काय सांगशील लोकांना की तुमच्या मुलांना घेऊन या की नको? खूप एन्जॉय करू शकतात ना. तर तुमची लहान मुलं जर असतील तर त्यांना नक्की घेऊन या. खूप आवडेल त्यांना, खूप एन्जॉय करतील. आणि जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मी थोडासा इन्फो देईन याचा की पार्किंगच्या बाबतीत. तर पार्किंगला 4 व्हीलरला 40 रुपये आहेत, 2 व्हीलरला 20 रुपये आहेत. आणि मी 3 व्हीलर आणलेली. माझ्याकडून तर काय घेतले नाही, मी बाहेरच लावली आहे गेटच्या आतमध्येच. पण अजून तरी काय पावती घेतली नाही. आता जाताना बघू, विचारली तर तेव्हा कळेल 3 व्हीलरचे किती चार्जेस आहेत. आणि एंट्री फी जर म्हणाल तर 15 वर्षापर्यंत एंट्री फी लहान मुलांना फ्री आहे. म्हणजे आमचा आज्ञा किती वर्ष? आज्ञा 13 ना? 13 ने आमचा स्वराज 6. त्याच्यामुळे ते दोघं पण फ्री. आणि ॲडल्ट असतील 15च्या वरती तर त्यांना 20 रुपये पर पर्सन. आणि जर ज्येष्ठ नागरिक असतील तर 10 रुपये. आमची आई होती त्याच्यामुळे आईला 10 रुपये लागले. मला, हर्षदाला 20, 40 म्हणजे 50 रुपयामध्ये आम्ही 5 जण आज्ञा 1, 2, 3, 4, 5 हां सॉरी 5 जण 50 रुपयामध्ये फुल एन्जॉय केला. हा कुठला गार्डन? नमो गार्डन. स्वराज कुठलं गार्डन? स्वराज कुठलं गार्डन? नमो गार्डन. चला तर आता आपण बाहेर जाऊया. आता आपण एक्झिट गेटला आलोय. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आता काय करा? लाईक करा. अजून सबस्क्राईब करा. अजून शेअर करा. तुमच्या मित्रमंडळींना पाठवा. लहान मुलांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून ती लहान मुलं इथे येऊन व्हिजिट देतील. आणि चला भेटूया आता. स्वराज चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय शिवराय. स्वराज चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय शिवराय. जय शिवराय. बाय बाय.